शिवसेनेमधून बाहेर पडत स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करत मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षांपूर्वी स्थापन केला। त्यानंतरची त्यांची संपूर्ण कारकीर्द ही आपण पाहिलेली आहे। मनसे पदाधिकारी कार्यकर्ते रायगडावर पोहोचलेले स्वतः राज ठाकरे त्यांच्या पत्नीसमवेत रायगडावर पोहोचले। छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुढील कार्यक्रम होणार आहे। रोपवेच्या माध्यमातून ते रायगडावर पोहोचतील। किल्ले रायगडाच्या पायथ्याची हे दृश्य तुम्ही पाहताय। संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख ही स्वतंत्र आहे, वेगळी आहे। मराठी माणसाचे मुद्दे उचलून धरण्यासाठी मनसे हा पक्ष ओळखला जातो। आपण पाहिलं विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेचा काहीसा प्रभाव दिसून आलेला आहे। प्रत्येक निवडणुकांसाठी मनसेनं आपापली भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे। विकासासोबत कायम असणार असे यावेळेस त्यांनी म्हटलेले। राज्याचा विकास ज्या पक्षाच्या माध्यमातून होईल, ज्यांच्या माध्यमातून होईल त्यांच्यासोबत नेहमीच मनसे हा ठामपणे उभा असणार असल्याचं वारंवार वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेले। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे पक्ष गेलेला आहे। किंबहुना महानगरपालिका निवडणुका या दोघांनीही सोबत लढल्या। त्यावेळेस दोन भाऊ 20 वर्षांनंतर एकत्र आल्या अशा प्रतिक्रिया, अशा भावनिक प्रतिक्रिया उमटल्याच्या अनेक गोष्टी, अनेक क्षण आपण पाहिलेले आहेत। अनेक कार्यकर्त्यांना या गोष्टीचा फार आनंद झाला होता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांपूर्वी दोघंही भाऊ वेगळे झाले होते। दोघांनीही वेगळी वाट पकडली होती। दोघांचंही लक्ष एकच होतं, ते म्हणजे मराठी माणसाचा विकास करणं, मराठी माणसाचं हित जोपासणं, मुंबईमधल्या मराठी माणसाला नामशेष न होऊ देणं, मुंबईमध्ये मराठी माणसाची ओळख अगदी ठामपणे टिकवून ठेवणं, मराठी भाषेचं अस्तित्व जोपासणं, महाराष्ट्राचा विकास करणं हे समान ध्येय या दोन्ही भावांचं होतं। मात्र दोघांनीही वेगवेगळी वाट निवडली। शिवसेनेमधून उद्धव ठाकरे त्यांचं काम करतात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी स्थापन केला आणि 20 वर्षांनंतर आपण पाहिलं आता महापालिका निवडणुकांच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले। त्यावेळेस मुंबईमधल्या राज्यातल्या मराठी माणसाला मोठा आनंद झाला होता आणि आता मनसेचे पदाधिकारी यांच्यासह राज ठाकरे हे सुद्धा रायगडावर पोहोचलेले आहेत। किल्ल्यांची, दुर्गांची काळजी घेणं, युनेस्कोमध्ये जरी आपले राज्यातले किल्ले समाविष्ट झाले असले तरी सुद्धा त्यांची नीट जोपासना करणं हे किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व सुद्धा वारंवार राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण पाहतोय मनसैनिकांकडनं हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। राज ठाकरे स्वतः रायगडावर पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत। मनसेची प्रमुख विचारधारा जर आपण पाहिलं तर मराठी माणसाचे हक्क, हिंदुत्व या सर्व गोष्टींवर मनसेनं कायमच आपली बाजू उचलून धरलेली आहे। मराठी माणसाला मुंबईमध्ये रोजगार मिळावा, मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी वारंवार मनसेनं संघर्ष केलेला आहे। मराठी भाषेसाठी, मराठी बोलली जावी यासाठी मनसेनं वारंवार, मनसैनिकांनी वारंवार संघर्ष केल्याचं आपण पाहिलेलं आहे। 20 वर्ष हा एक मोठा काळ ठरलेला आणि 20 वर्षांमध्ये मनसेनं स्वतःची अशी स्वतंत्र ओळख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलेली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी सुद्धा मनसेला जरी जागा नसल्या तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं मनसे पक्ष, कारण की मराठी माणूस हा मनसेच्या किती जवळ आहे हे सर्वच जण जाणून होते आणि त्याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व सिद्ध केल्याचं यावरून स्पष्ट होतं। 2026च्या महापालिका निवडणुका जर पाहिला, 2026ला महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला राज्यभरात 13 जागा मिळालेल्या आहेत। महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले होते।